बोलूया जिथे जबरदस्त मॅच होणार आहे. हातोलीची चौक पंचकृषी मधनं आलेली अगदी रायगड एक्सप्रेस नरेश ठोंबरे ज्यांना रायगड मध्ये बरेच सामने आपल्या एका बळाच्या जमावर जिंकून दिलेत रायगड वासियांना. तोच हातोली गावचा मॅन फ्रॉम हातोलीचा नरेश ठोंबरे स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय. संदेश पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये क्षेत्ररक्षक जबरदस्त फिल्डिंग अगदी मी म्हणेन वेगावर नियंत्रण ठेवलाय. रनिंग करून त्याने चेंडू अडवलाय. प्रयत्न होता परंतु मी म्हणेन प्रयत्नांची पराकाष्ठा करायला काय हरकत आहे आणि तशी प्रचिती फिल्डरच्या मार्फत पाहायला मिळाली. अगदी मी म्हणेन यशनं चांगली फिल्डिंग केली चौकार वाचवला आणि राहुल धावफलकर मी म्हणेन बॅटिंग करणाऱ्या बारक्या धुलेकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय ते नरेश ठोंबरेला. हा चेंडू संदेशनं मारण्याचा प्रयत्न केला. नरेश त्या तालमीतला गोलंदाज आहे. अगदी रायगड असो लेदर क्रिकेट असो टेनिस क्रिकेट असो त्यानं आपल्या नावाची हुकूमत राहुल त्यानं सातत्यानं निर्माण केलंय आणि तोच मी म्हणेन नरेश ठोंबरे गोलंदाजीच्या मार्कवर मोहपाडा यांकडून गोलंदाजी करता. स्ट्राईक एंडला संदेश चांगली बॅटिंग होताना दिसते तितकीच चांगली गोलंदाजी. हा चेंडू वेगावर फार नियंत्रण आहे. अचूक टप्प्यावर अगदी यारकर पद्धतीचा चेंडू टाकलाय गोलंदाज नरेश ठोंबरेनं. उगाच त्याला रायगड एक्सप्रेस म्हटलं जात नाही. अगदी वेगावर नियंत्रण तितकीच व्यूहरचना टाकून गोलंदाजी. एक धाव येते एका धावेनिशी मी म्हणेन अद्यापपर्यंत वावेगड टीमच्या धावफलकार धावा आहेत त्या बिनबाद 3. अगदी संत आणि सावध सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. नरेश ठोंबरेची गोलंदाजी पाहायला गेलो तर अगदी अचूक टप्प्यावर वेगावर नियंत्रण असलेला वेगावर स्वार असलेला हा गोलंदाज पाहायला मिळतोय. अगदी मर्याई ट्रॉफी 2024 मध्ये तमाम प्रेक्षकांचा आणि क्रीडा रसिकांचा आपण मनपूर्वक आणि यथोचित स्वागत करूया. अगदी जबरदस्त आयोजन पाहायला मिळतंय. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये दत्ता राम खाडे सर आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये वैभव आमच्या जाताड्याचे. हा चेंडू यारकर पद्धतीचा जबरदस्त बघा डाव्या हाताचा फलंदाज आहे अनुराग माई आणि फलंदाज मला वाटतंय विकेट गेले अनुराग मालीची. अगदी मी म्हणेन वावेगर टीमचा हुकमाचा एक्का बाद झाला काय ज्यानं रायगड प्रीमियर लीग मध्ये अगदी गोलंदाजीच्या बलावर मी म्हणेन किताब जिंकला होता मालिकावीरचा आणि तोच मी म्हणेन फलंदाज बाद झालाय तो वावेगर संघाचा अनुराग माली. अगदी सडपत्तल बांधण्याचा हा खेळाडू लेफ्ट हँड बॅट्समन आणि तितकाच चांगला तो फलंदाज म्हणून नावलौकिक आहे या पंचकृषी मध्ये. बारक्या धुलेने हॅट्रिकला 100 रुपयाचं पारितोषिक लावलंय नरेश ठोंबरेला. खरं अगदी वेगावर स्वार असलेला हा गोलंदाज ज्यानं बरीच मॅचेस अगदी शांतता राखायच्या. व्यासपीठाच्या समोर जी मंडळी बसले मी वावेगर टीमच्या सगळ्या कर्णधाराला विनंती करतो आणि खेळाडू कक्षाला की आपली शांतता कायम ठेवायची आहे. अगदी नियमाला काटेकोरपणे ही शृंखला चालत आलेली आहे. मर्याई चषक 2024 हे पर्व डे नाईटची रजनी. नवीन फलंदाज जातोय तो फलंदाज रोहित. अनुराग माली बाद झाल्यानंतर रोहित गेला नवीन फलंदाज. गोलंदाजीच्या मार्गावर जसाच्या तसा उभा तुम्ही म्हणेन नरेश ठोंबरे. चांगली गोलंदाजी होते. जितकं त्याचं नाव आहे जितका चांगला गोलंदाज जितका ऑलराऊंडर प्लेअर आहे तशाच प्रकारची राहुल गोलंदाजी करतो. काय म्हणाल आपण या गोलंदाजाविषयी? नक्कीच एक व्यवसायिक खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. दुसऱ्या बाजूला संदेश माळी आणि अनुराग माळी एक चांगली जोडी आहे. वावेगड संघाकडून चांगला खेळ केलाय त्यांनी साकारलाय. परंतु नरेश ठोंबरे ज्यांनी अगदी ओपनच्या लॉट्स वरती खेळत असताना सुद्धा त्याच्या नावाचा डंका नेहमी आपण पाहत आलो परंतु तोच बरसला जातोय तो मैदानाच्या आतमध्ये. निश्चित हा चेंडू सरळ लंबाच्या दिशेला 30 सर्कल रिदम मध्ये अडवतोय. अगदी मॅन्डेटरी पॉवरचं षटक आहे जिथे 9 खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये आणि अवघे 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. काय कमालीचं षटक हाताळतोय रायगड एक्सप्रेस नरेश ठोंबरे. उगाच त्याला रायगड एक्सप्रेस म्हटलं जात नाही. ज्याच्या नावाची किमया ज्याच्या नावाचा ठसा संबंध रायगड मध्ये पोहोचलाय तोच नरेश ठोंबरे गोलंदाजीच्या मार्गवर. हा जबरदस्त प्रहार जितकीच तेवढी स्तुती करावी तितकी फलंदाजानं काढले धुरा आणि येतोय सीमेरेषेच्या बाहेर 6 धावेंसाठी एक माहिती षटकार.
आयवा झेल पकडलाय आणि कोणीतरी आमच्या आयवा झेल कडून आपल्याला रितेश रत्नाकर राऊत यांच्या माध्यमातून आयवा कॅच साठी वॉच या ठिकाणी दिले जाणार आहे. ज्यांनी दिवस आणि रात्रीमध्ये जेवढ्या कॅचेस घेतले आयवा कॅच साठी ते पारितोषिक या ठिकाणी दिले जाते वॉच. आणि मॅच झाल्यानंतर नक्कीच ते खेळाडूने या ठिकाणी घेऊन जावं. निश्चित राहुल नेला भोकरपाडा संघाचा तो खेळाडू होता बहुतेक आणि त्यांनी झेल पकडला. आयवा कॅच साठी त्यांनी घड्याळ पारितोषिक आपल्या अभि राऊतच्या हस्ते त्याला तो घड्याळ देण्यात आला. एका षटकाचा खेळ झाला. 24 चेंडूचा खेळ जिथे करायचा आहे पहिल्या सत्रामध्ये तिथे 6 चेंडूचा खेळ झाला. नरेश ठोंबरेनं भेदक गोलंदाजी केली खरी. शेवटच्या चेंडूवर त्याचा षटकार आला आणि धावफलकार धावा लागल्या त्या मी म्हणेन प्रतिस्पर्धी बॅटिंग करणाऱ्या वावेकर टीमच्या 9 बाद 9 अनुराग माई बाद झाल्यानंतर संदेश आणि रोहित या नौक्या फलंदाजाने षटकार मारून इरादे स्पष्ट केले. परंतु गोलंदाजीच्या मार्गावर क्रिकेटचा मास्टर माइंड गोलंदाज ज्यांनी बरीच मैदानं आपल्या हाती गाजवलीत तो डावखुरा आणि एक जबरदस्त शैलीदार फलंदाज हातोली संघाचा नरेश ठोंबरे. पंच काय लेफ्ट हॅम राऊंड ओव्हर द विकेटने गोलंदाजी करता. बघा अनुभवाचा ठसा आहे. चौक पंचकृषीमध्ये सातत्यानं अख्खं आयुष्य ज्यानं क्रिकेटला लयलूट केली तो नरेश ठोंबरेचा मोठा भाऊ सुनील ठोंबरे. अगदी राहुल मी म्हणेन या खेळाडूची जेवढी स्तुती करावी तेवढी अगदी युट्यूब नव्हती ना तिथून मी कॉमेंट्री करत होतो. आणि हा गोलंदाज जसा आहे तशी त्याची फलंदाजी आहे सुनील ठोंबरे. क्रिकेटचा मास्टर माइंड खेळाडू लोकांच्या दिशेला क्षेत्ररक्षक बालू कोंडिलकर उचलणार टप्प्यानं सुनील ठोंबरेकडे फेकणार. तोपर्यंत फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केले. संदेश आणि रोहितनं या एका धावेनिशी वावेकर टीमचं धावफलक वाढतंय. धावफलकार धावा आहेत त्या 1 बाद 10 संत आणि सावध क्रिकेट पाहायला मिळतोय. हातोली संघ प्रतिस्पर्धी वावेकर टीम विरुद्ध खेळतोय. गोलंदाजीच्या मार्कवर सुनील ठोंबरे ज्याला क्रिकेटचा मास्टर माइंड खेळाडू म्हणून म्हटला जातो आणि तोच लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. ऑन स्ट्राईक फलंदाज असेल तो फलंदाज रोहित. हा लोअर फुट टॉच पद्धतीचा चेंडू उजव्या एसटीच्या थोडासा जवळून गेलेला चेंडू. पंचांकडे दाद मागतायत परंतु बघूया 1 धाव येते आणि एका धावेनिशी पंच तटाक्ष आहेत. आदरणीय स्वप्नीलजी राऊत यांनी आपल्याला सोहम केलकर यांना विनंती केली की व्यासपीठावरून आसनस्थ व्हायचंय. आपलं मर्याई ट्रॉफी 2024 मध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. वळूया सामन्याकडे जिथे मेन पंचांची कोणी हुज्जत घालू नये. अगदी तटाक्ष पंच आहेत. ज्या इराद्यानं आणि ज्या रीशेनं आज पंचगिरी केले अगदी दत्ताजी खाडे सर असतील राम खाडे असतील त्यानंतर आमचे नरेंद्र पाटील वैभव असेल आणि तशाच प्रकारची पंचगिरी त्यांनी केले मर्याई ट्रॉफी मध्ये. सुनील ठोंबरेचा पुढचा चेंडू क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. यार्कर पद्धतीचा चेंडू आहे. मैदानी लगत मारलेला चेंडू लंगांच्या दिशेला मिड विकेटच्या दिशेला चेंडू येतोय. फेकतोय गोलंदाजाकडे. तोपर्यंत फलंदाजांनी 1 धाव काढले आणि एका धावेनिशी आता धावफलक वाढलाय. धावफलकार धावा आहेत त्या 1 बाद 12. क्रिकेटच्या नजरेतून क्रिकेट पाहायला मिळतंय. जबरदस्त प्लॅनिंग होताना दिसते. चांगली बॅटिंग करतोय तुम्ही म्हणेन वावेगर टीम. रोहितच्या बॅट मधून डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक टप्प्यानं उचलणार. गौरव ठोंबरेकडे फेकणार टप्प्यानं चेंडू यष्टीरक्षक. तोपर्यंत फलंदाजांच्या बाबतीत रोहित आणि फलंदाज संदेशने 1 धाव पूर्ण केले. आता मात्र धावफलक 1 न वाढतोय. धावफलकार धावा आहेत 13 धावा धावफलकार आहे. दुसरं षटक प्रगती पाहत आहे राहुल. तसं पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की 14-15 धावा येतील पण रायगड एक्सप्रेस नरेश ठोंबरे असल्यानंतर फलंदाजांना बांधून ठेवला आणि त्यात विकेट गेली ती अनुराग माळीची. आणि त्यानंतर कुठे ना कुठेतरी हा चेंडू असं म्हटलं होतं की धावा कुठे ना कुठेतरी थांबून ठेवल्यात आणि त्या धावा वाढवण्याच्या प्रयत्नात फलंदाज संदेशना आलाय षटकार. सुवर्ण
मिळते. अगदी दुसरं षटक प्रगती पथावर आहे. दुसऱ्या षटकाच्या काही 12 चेंडूंचा खेळ झाला आणि सुनील ठोंबरेच्या षटकामध्ये धावा आल्या त्या मी म्हणेन 10. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या होत्या, त्यानंतर 10 अशा तब्बल धावा धावफलकावर लागल्या. 19 धावा धावफलकावर लागल्या. शुभम भोईर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये सांगतो 19 धावा समीर धावा फलकावर लागल्यात. आता व्यूहरचना आखण्यामध्ये तत्पर असणार आहेत हातोली संघाचे सगळे खेळाडू आणि बॅटिंग करणारा वावेघर टीम. अनिकेत गायकवाडचं देखील आपण नाव घेऊया आणि त्यानंतर सकाळपासून संकेत तुपे देखील होता आणि त्यांचं देखील आपण या मर्याई ट्रॉफी 2024 मध्ये स्वागत करूया गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. अगदी तडजोडीला असलेली ही टीम शिवसंघर्ष ग्रुप पुरस्कृत मर्याई क्रिकेट संघ. लाईट चालू करायच्या, सगळ्या हॅलोजन चालू करायच्या. हा, प्रतीक शिरकेपण यांचं पण शुभ आगमन व्यासपीठावरती होत आहे. आम्हाला समजलं की दिवस रात्रीमध्ये त्यांची उपस्थिती, परंतु आता ड्युटी सांभाळून या ठिकाणी दाखल झाले गेले प्रतीक शिर्के यांना पण विनंती करूया व्यासपीठावरती यावं. एक चांगले स्कोरर आहेत, ते सुद्धा थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी जॉईन होतील. एक मिनिट, जे टॉवर आहेत ना लाईटीचे, त्याच्या खाली जे असतील प्रेक्षक त्यांनी थोडेसे साईडला बा, कारण चालू करतायत. कारण एखादा हॅलोजन उडला तर तुमचे ते स्पर्श होते खाली, त्या टिंगला खाली पडतायत. त्याच्यामुळे विनंती करतोय जे टॉवरच्या आजूबाजूला आहेत चालू करण्यापुरती आपण बाजूला व्हा, तर नंतर तुम्ही तिथे परत जॉईन झाला तरी चालेल. निश्चित आपलं म्हणणं रास्ता आहे राहुल. आणि अगदी मी म्हणेन टॉवर देखील स्टीलचे असल्यामुळे जर कुणाला शॉक लागण्याची भीती असते. मी दुपारी म्हटलं होतं त्या रॅलिंगवर जास्त जोर देऊ नका, ते पडदे ओढू नका. अगदी मर्याई ट्रॉफीचं तंतोतंत नियमांचं पालन झालंय आणि डे नाईटची ही स्पर्धा आदरणीय स्वप्नीलजी राऊत यांच्या संयुक्त विद्यमानातून त्यांच्या सहकार्याने केलेली अतोनात मेहनत पाहायला मिळते. जबरदस्त क्रिकेटचा थरार पाहायला मिळतोय बाळासाहेब कलाक्रीडा नगरी मोहोपाडमध्ये. हातोली संघाचे बरेच चाहते आलेत, मला वाटतंय वसंत नलावडे मला दिसतात, जयदास कोंडिलकर देखील, त्यांचं देखील आपण मर्याई ट्रॉफी 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत करूया. व या सामन्याकडे जिथे 24 चेंडूचा खेळ आहे, 12 चेंडूचा खेळ झालाय आणि राहुल धावफलकार वावेघर टीमच्या धावा आहेत त्या 1-19 संत आणि सावध सुरुवात म्हणावी का असा देखील प्रश्न पडतो. परंतु पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या, त्यानंतर सुनीलनं 10 धावा दिल्या. अशा 19-12 चेंडूच्या खेळानंतर अगदी लाईट्स लागतायत, एक हॅलोजन चालू होताना दिसत आहेत आपल्याला. अगदी क्रिकेटची रजनी पाहायला मिळते बाळासाहेब कलाक्रीडा नगरीमध्ये. आदरणीय सुदामजी पाटील यांचं स्वागत करूया आपण या शृंखलेमध्ये मर्याई ट्रॉफी 2024 मध्ये. आदरणीय आमचे सुधीरजी ठुंबरे साहेब यांचे सासरे बुवा आहेत आणि त्यांचं देखील आपण या शृंखलेच्या माध्यमातून 2024 मध्ये मनपूर्वक आणि यथोचित सन्मान करूया. व्यासपीठावरून आसनस्थ व्हायचंय. पंच आमचे अक्षय दोन्ही उभे आहेत, वेट करतात लाईटचं. अगदी मी म्हणेन क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आणि क्रिकेटची पंढरी पाहायला मिळते ती मी म्हणेन या मर्याई ट्रॉफी 2024 मध्ये. या मैदानावर बरेच खेळाडू घडले. अगदी मी म्हणेन किरण पवार सारखा एक धुरंधर खेळाडू घडला, रजत मुंडे सारखा एक जबरदस्त खेळाडू घडला, मनीष तात्रे सारखा खेळाडू घडला. मी म्हणेन बरेच या मैदानाला खेळाडू दिला ज्यांना परदेशात जाऊन आपला ठसा उमटवला. नरेश ठोंबरे सारखा खेळाडू देखील या ग्राउंडवर सातत्यानं सुप्रीमोला सातत्यानं रायगड मधून खेळला. महेश म्हात्रे सारखा एक गुढी खेळाडू खेळला. मी कालही म्हटलं होतं मॅचला कॉमेंट्री करताना की वयाल संघाचा महेश म्हात्रे, त्यानंतर आमचा हातोलीचा नरेश ठोंबरे, अगदी हे दोन्ही गोलंदाज आहेत ना की कैलासवासी सुधीर तांडेलची आठवण करून देतात. आणि त्या ईर्षेचे आणि त्या इराद्याचे गोलंदाज आपल्याला या रायगडमध्ये पाहायला मिळतात. आणि खरं आपलं भाग्य म्हणावं रायगडचं की असे खेळाडू आपल्या परिसरामध्ये घडतात. आता रजत मुंडेचा विचार करायचा झाला तर तो देखील एक जबरदस्त आणि परदेशात जाऊन आलेला खेळाडू. किरण असेल, बंटी भद्रिके असेल, नाव विसरून चालत नाही. अगदी खेळाडूंचा त्या समालोचक असल्यामुळे खेळाडू
खेळाडूंचा बारकाईने अभ्यास करावा लागतो आणि त्याची प्रचिती या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. अनुराग भाई बाद झालाय. वावेकर संघाचे पाठीराखे मात्र शांत बसलेत. दुसऱ्या षटकाचा खेळ झालाय. 12 चेंडूचा खेळ झालाय सुनील ठोंबरेचा. दुसरा षटक संपलाय आणि दुसऱ्या षटकानंतर मी म्हणेन 12 चेंडूच्या खेळानंतर धावा फलकार धावा आहेत त्या मी म्हणेन वावेकर टीमच्या 1-19. वावेकर संघाचे पुरस्कर्ते आदरणीय शेखरजी माने आणि संतोषजी माने त्यांना देखील आपण मरियाई ट्रॉफी 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत करूया. शब्द सुमनांचे स्वागत करूया. क्रिकेटचा हा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम आदरणीय स्वप्नीलजी राऊत जे माजी मी म्हणेन सदस्य ते वासंबे आणि या परिसरामधील कुठे ना कुठेतरी एक यंग टॅलेंट म्हणून त्यांचं नावलौकिक आहे आणि त्यांच्या अनुषंगाने या टुर्नामेंटचं आयोजन केले ते मी म्हणेन त्यांच्या सहकार्यातून झालेली साकार झालेली ही स्पर्धा मरियाई चषक 2024. बघा या सामने चालू करूया. फिल्डिंग सजवायची हातोली संघाच्या कर्णधाराला विनंती करतो. अगदी दोन्ही टीम प्रतिस्पर्धी. एक टीम चौक संघाकडून आले, चौक विभागामधून आले आणि एक सातत्यानं रसायनी पंचकृषीमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवणारी टीम पाहायला मिळते. ती मी म्हणे वावेगर टीम. सेवालाल, जय सेवालाल वावेगर अगदी गुणी खेळाडू असले वावेगर टीमचे. सातत्यानं क्रिकेटचा वेळ असलेला रोज कुठे ना कुठेतरी मॅच खेळताना दिसणारे हे वावेगर चे खेळाडू पाहायला मिळतात आणि त्यांच्याच प्रतिस्पर्धी विरोधात खेळत आहे ती मी म्हणेन हातोली टीम. अगदी मी म्हणेन वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक टाकणार तो गौरव ठोंबरे. हातोली संघाचा एक यंगस्टार ज्यानं सीपीएलचं चौक प्रीमियर लीगचं तिसरं सीझन म्हणजे दुसरं सीझनचं अध्यक्षपद भूषवलं होतं आणि अगदी चांगल्या प्रकारे ती शृंखला 6 दिवसाची मी म्हणेन एचडीटी ग्रुपच्या माध्यमातून चौक प्रीमियर लीग साकार झाली. आम्ही स्वतः तिथे होतो आणि तोच मी म्हणेन अध्यक्ष गोलंदाजीच्या मार्कवर येतोय तो हातोली संघाकडून. स्ट्राईकला रोहितच्या बॅट मधून हा चेंडू बालू कोंडिलकरना झेल सुटला परंतु झेल नाही तरी मॅच सुटले. असू द्या क्रिकेट आहे अनिश्चितीचा खेळ आहे. लाईट 7 तास झाले. बालू कोंडिलकर इकडे आहे. बालू कोंडिलकर माहिर आहे. सीपीएल मध्ये यंदाच्या त्याने अशी झेल पकडला का मी लगेच तो स्टेटसला ठेवला होता. बालू कोंडिलकरचा आपण स्तुती करायला हवी. उमेश कोंडिलकर, बालू कोंडिलकर चप्पल आहे खेळाडू. यावेळेस स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो फलंदाज संदेश आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय रोहित. गोलंदाजीच्या मार्कवर गौरव ठोंबरे. हा चेंडू स्लॉट मध्ये होता. फलंदाज संदेश त्या व्ही शेप मध्ये येतोय षटकार आणि सुवर्ण संधी जाते आमच्या डीजे. जय सेवालाल वावेघरचे सहकारी आहेत आणि मरियाई ट्रॉफी मध्ये 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत. बघा जिथे लॉंगनला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण करतोय बालू कोंडिलकर तर स्क्वेअर लेग लॉंगनला क्षेत्ररक्षण करतोय. हा चेंडू ब्लॉकर मध्ये गौरवनं आता जाणलाय. लॉंगापला क्षेत्ररक्षक चेंडूला उचलणार फेकणार गोलंदाज गौरवकडे. तोपर्यंत फलंदाज संदेश आणि रोहितने एक धाव पूर्ण केले. या युका धावेदिशी धाव फलक वधारलाय. धाव फलकार धावा आहेत 27 धावा धाव फलकावर लागल्यात. आता मी म्हणेन कुठे ना कुठेतरी व्यूहरचना करून गोलंदाजी करायला तशीच प्रकारची फलंदाजी फलंदाजांना करायला हवी. जशी गोलंदाजी होईल तशी फलंदाजी देखील व्हायला हवी या सत्रामध्ये. 3 चेंडूचा खेळ झालाय. 4था चेंडू टाकण्यास पंच राम खाणे सर आमच्याकडे वळतात. स्वेअरचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येला वाव मिळते. जिथे पहिल्या षटकामध्ये नरेश ठोंबरेनं 9 धावा दिल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये सुनील ठोंबरेनं 10 धावा दिल्या होत्या. अद्याप तिसरं षटक चालू आहे. 3 चेंडूच्या फेकीनंतर धावा फलकार धावा दिल्यात त्या गोलंदाजानं 9. हा चेंडू स्लॉट मध्ये क्षेत्ररक्षक झेल पकडणार आणि फलंदाज होणार बाद. क्षेत्ररक्षकाचं नाव
बालू भोईर ना आता झेल पकडा. पहिला झेल खरं तर सुटला होता, परंतु आता झेल पकडलाय. फलंदाज रोहित बाद झालाय. आता जाणारा नवीन फलंदाज असणार आहे ऋतिक वर मदार असणार आहे. अगदी तिसरं षटक प्रगती पथावर आहे. काही चेंडूंची फेकी झाले आणि काही चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूंची फेकी झाली. गौरवनं खरं तर 9 धावा दिल्यात खऱ्या, परंतु एक चांगला फलंदाज बाद केला. तो फलंदाज मी म्हणेन वावेगर टीमचा जय सेवालाल वावेगर टीमचा रोहितची जागा घेण्यासाठी जातोय नवीन फलंदाज ऋतिक वर मदार असणारे. चांगली गोलंदाजी करतोय गौरव. अद्यापर्यंत हातोली संघाचा विचार करायचा गोलंदाजी त्यांनी कटाक्षानं केली आहे. अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केले. षटकार आले खरे, परंतु धावा नियंत्रित ठेवल्यात. हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न अपील होताना दिसते. पंचांची उंगली वरताय ते लगातार दुसरा फलंदाज बाद करतोय गौरव ठोंबरे. आणि सुवर्ण संधी जाऊया आमच्या डीजे मास्टर कडे. कुमार चव्हाण तो देखील ITC लाईव्हचा प्रोप्रायटर आहे आणि त्याचं देखील स्वागत करूया. आता मात्र फलंदाजीच्या मार्गावर जिथे वावेघर जय सेवालाल वावेघर टीम अडचणीत आहे. अगदी 5 चेंडूची फेकी केली गौरव ठोंबरेनं. सेवालाल इंजिन कुमार चव्हाण बॅटचा एज घेऊन गेला. अगदी नरेश ठोंबरेनं अगदी हलक्या हाताने आपल्या हातात घेतला. 18 चेंडूंचा खेळ झाला. 3 षटकांचा खेळ झाला आणि या 3 षटकांच्या खेळानंतर मी म्हणेन जय सेवालाल वावेघर टीमच्या धावा फलकार धावा लागल्यात त्या 18 28 28 3 बाद 28 अशी परिस्थिती पाहायला मिळते. असं वाटलं होतं की 2 षटक झाल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये गौरवच्या या बॉलिंगवर 15 ते 20 धावा येतील. मी वैभवजी राऊत यांना विनंती करतो की हरेश शेळगे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. अगदी मी म्हणेन त्यांना विनंती करतो की त्यांचा श्रीफळ गुलाब पुष्प देऊन त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. पाहुणे असं म्हणतात ना की पाहुणे पाहिजेत आणि पाहुण्यांची मांदी आई सकाळपासून पाहिली आपण आणि तशाच प्रकारची पाहुण्यांची मांदी आली. आमचं स्वागताचा आपण स्वीकार करायचा आहे. वळूया सामन्याकडे जिथे 4थं षटक टाकणार हातोली संघाकडून गोलंदाज अभिषेक आणि स्ट्राईक एंडला फलंदाजी करणार फलंदाज संदेश. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाजी करते फलंदाज कुमार. यथोचित सन्मान आमचे वैभव राऊत यांना विनंती करतोय की त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे पाहुण्यांचा. अगदी क्रिकेटची लयबद्धता पाहायला मिळते. स्वप्नीलजी राऊत यांच्या संयुक्त विद्यमानातून साकार झालेली डे नाईटची स्पर्धा मर्याई ट्रॉफी 2024. हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक झेल पकडणार गौरव ठोंबरे. फलंदाज बाद हो. जमेची बाजू हातोली संघाची अशी की वावेघर टीमचे फलंदाज तातडीनं बाद होतात. अगदी मी म्हणेन त्यांना कसं मासा कसा लगातार गळाला लागतो तसे फलंदाज बाद होताना त्यांचा पाठलाग चालू आहे. तिथे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे फलंदाजानं जर धावा स्कोर बोर्डवर जमवायचे असतील तर. नवीन फलंदाज जातोय तो फलंदाज मयूर पाटील अगदी आमच्या मोपाड्याचा पोसरी मधला मयूर पाटील देखील आहे ज्याचं नाव छोटा धमाका छोटा पॅक बडा धमाका असं म्हणून संबोधलं जातं. त्या मयूर पाटीलची आठवण करून दिला जो याच मैदानावर घडला, याच रसायनी पंचकृषी मध्ये घडला, परंतु हा वावेघर टीम साठी खेळतोय. तो नवीन आलेला फलंदाज मयूर पाटील गोलंदाजीच्या मार्गावर ऑन गोलंदाजी करतोय गोलंदाज अभिषेक.
हा चेंडू जबरदस्त फटका लॉंग ऑफ सीमेरेषेजवळ वन बाउंड चौकार. पंच वैभव सरांचा येतोय 4 धावेंचा इशारा. या 4च्या बरोबरीनं जय सेवालाल वावेगर संघाचं धावफलक वाढलंय आणि धावफलकार धावा आहेत. ते 4थं षटक प्रगती पथावर असताना अभिषेक याचं वैयक्तिक पहिलं आणि हातोली संघाचं 4थं षटक टाकतोय तो गोलंदाज अभिषेक. धावफलकार धावा आहेत 32 धावा धावफलकार लागल्या. जिथे 24 चेंडूचा खेळ आहे तिथं 50 ते 55 धावा करणं गरजेचं होतं. समोर हातोली टीम आहे. अगदी चौक पंचकृषी मध्ये नावलौकिक आणि चांगला खेळाडूंचा भरणा असलेली ही टीम पाहायला मिळते. हा चेंडू जबरदस्त फटका सुनील ठोंबरे चेंडूला अडवणार डाव्या हातानं गोलंदाज अभिषेक कडे फेकणार. तोपर्यंत मी म्हणेन फलंदाजांनी 1 धाव काढले आणि या एका धावेदिशी 33 धावा फलकावर लागल्यात. अगदी मी म्हणेन शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. मयुरेशजी गायकवाड यांचा शुभ सन्मान मी आयोजक सुदामजी पाटील यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. मी आयोजक मयुरेश गायकवाड यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते सुदामजी पाटील यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती करावा. अगदी चांगली स्पर्धा आपण शिवसंघर्ष ग्रुप पुरस्कृत मर्याई ट्रॉफी मर्याई क्रिकेट टीम अगदी आपण पाहतोय यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि दुपारच्या वेळेमध्ये आपण पाहतोय सुनील शेठ ठोंबरे साहेबांचा शुभागमन झालं होतं. त्यांचे सासरे आपण या ठिकाणी आपण पाहतोय सुदामजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. त्यांचा मी मनापासून सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं करतोय. जिथे मॅच सुद्धा फार चांगली पाहायला मिळते ती वावेगर आणि दुसऱ्या बाजूला हातनोली अशी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुन्हा एकदा भेटतोय कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद राहुल. आणि आता धावफलकार धावा लागल्यात त्या 34 धावा धावफलकावर लागल्यात. नवीन फलंदाज जातोय अर्जुन चव्हाण. अगदी मी म्हणेन काही चेंडूंचा खेळ बाकी हातोली संघानं पकड मिळवले या सामन्यामध्ये. अगदी क्रिकेट आणि चितीचा खेळ आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ आहे आणि मी नेहमी म्हणतो की सावलीत जरी सरडा हिरवा दिसला असला तरी उन्हामध्ये मात्र तो कसा दिसतो लाल दिसतो. परंतु क्रिकेट आणि चितीचा खेळ आहे. कोणत्याही क्षणी काही घडू शकतो. एखाद दुसरा चेंडू षटकार आला तर सामन्याला कलाटणी येऊ शकते आकार येऊ शकतो. परंतु गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाजी करतोय हातोली संघाकडून अभिषेक. मी नागोरींना विनंती करतो की आपली लाईट्स बंद करायची आहे. हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांमध्ये तुतुमय फलंदाज बाद होणार आणि मला वाटतंय बाद होण्याचा क्रम का थांबेना मी म्हणेन वावेगर टीमचा. अगदी 6 विकेट्स मला वाटतं वावेगर टीमच्या गेल्यात. असू द्या एखाद दिवस बॅड पॅच असतो परंतु हातोली संघाची जेवढी स्तुती करावी तेवढी कमी. अगदी लयबद्धता गोलंदाजीमध्ये 4ही गोलंदाजानं आपल्या कर्णधाराच्या विश्वासाला सार्थ गोलंदाजी करताना गोलंदाजी केलेली दिसते. आजच्या सामन्यामध्ये मर्याई ट्रॉफी 2024 डे आणि नाईटची ही रजनी पाहायला मिळते. अगदी 28 संघ या आजच्या डे आणि नाईट टुर्नामेंट मध्ये खेळताना दिसतील आणि त्या 28 संघांपुढे पंच म्हणून काम पाहतात ते आमचे हे सगळे 4ही पंच. अभिषेक याचा पुढचा चेंडू मिडविकेटच्या दिशेनं बालू कोंडिलकर चपल आहे. अगदी कोणती चूक न करता झेल पकडतोय. एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपला. 24 चेंडूंचा खेळ संपला आणि 24 चेंडूंच्या खेळानंतर धावफलकार धावा लागल्यात त्या मी म्हणेन 34. येणारे 24 चेंडू आणि 35 धावांची गरज असणार आहे हातोली टीमला. अगदी जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते. क्रिकेटच्या नजरेतून क्रिकेट पाहायला मिळतंय. तोपर्यंत आपण जाऊया डीजे मास्टर कडे 2 सेकंदासाठी.
नावलौकिक असलेला हातनोली टीम कडून बालू कोंडिलकर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. बघा चाणक्य बुद्धीचा खेळाडू आहे. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरला फक्त दिशा दिली आणि ही बाली कोंडिलकरची खासियत आहे. त्यानं फक्त दिशा दिली. येतोय चौकार. 4 धावाने स्कोर बोर्ड वाढलंय. 4 धावा धावफलकावर लागल्यात. त्या मी म्हणे हातोली संघाला जिथे 24 चेंडू 35 धावांचा पाठलाग करायचा आहे तिथे स्कोर बोर्डवर धावा लागल्यात. त्या मी म्हणेन 4. बघा बारक्या धुलेकडून बालू कोंडिलकरांना 100 रुपयाचं पारितोषिक आलं. पैशांची लयलूट मात्र केली जाते परंतु अनुराग माली लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये रामजी खाणे सर. हा लोअर पद्धतीचा चेंडू. बालू कोंडिलकर मायरे क्षेत्ररक्षक शिकार प्रयत्न केला होता. भरपूर प्रयत्न केले होते परंतु येतोय चौकार. अजूनही 100 बारक्या धुलेंकडून येत आहेत. ते बालू कोंडिलकरला 200 रुपयाचं पारितोषिक जिंकलंय खरं. आणि बघूया बालू कोंडिलकरनं स्वागत करूया बालू कोंडिलकरचं. अगदी त्यानं सुनील ठोंबरे बाद झाल्यानंतर अनुराग मालीच्या गोलंदाजीचा चांगला समाचार घेतलाय. 4 धावा आल्यात. 8 धावा धावफलकावर लागल्यात. हा चेंडू फक्त स्टेअर केलाय थर्डमॅन रिदम मध्ये. 1 धाव येते. बघा त्रिफलाची उडवलाय फिल्डरनं आणि एका धावेका रोखू शकत नाही हातोली टीमला. जय सेवालाल वावेगर फिल्डिंग करताना एका धावेच्या बरोबरी हातोली संघाच्या धावफलकावर धावा लागल्यात. त्या 1 बाद 9. संत आणि सावध क्रिकेट पाहायला मिळतंय. क्रिकेटच्या नजरेतून पाहायला क्रिकेट मिळतंय. प्रेक्षकांची मनं जिंकणारे सामने आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहेत. अनुराग माली गोलंदाजीच्या मार्ग मोहपाडा मार्केटिंग कडून लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. 4 चेंडूची फेकी केली आहे. सुनील ठोंबरे बाद झाल्यानंतर धावफलकावर धावा लागल्यात. त्या 9. 1 बाद 9. संत आणि सावध सुरुवात पाहायला मिळते जिथे 35 धावांचा पाठलाग करायचा आहे बॅटिंग करणाऱ्या हातोली टीमला. एकता मोहपाडावाडी टीमचे कॅप्टन याच्यानंतरची होणारी मॅच आणि त्यांच्या विरोधात टीम तन्मय 11 उत्कर्ष क्रिकेट टीम सावले. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी व्यासपीठावरती यावं. दोन्ही टीमचे कॅप्टन मोहपाडावाडी टीमचे कॅप्टन आणि सावले टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी तातडीने आपण व्यासपीठावरती यावं. निश्चित राहुल पाटील साहेब आपण वळूया सामन्याकडे. बघा फलंदाज अभिषेक आता बाद झालाय. अगदी मी म्हणेन क्रिकेटची ही दमछाक पाहायला मिळते. फलंदाज बाद जसे वावेगर टीमचे फलंदाज बाद होतात तसे मी म्हणेन हातोली टीमचे होतात का. परंतु आता एक ऑलराऊंडर खेळाडू नरेश ठोंबरे ज्याची गोलंदाजी मध्ये माहिर आहे तो आता बॅटिंग करण्यासाठी गेलाय. मदार असणार या खेळाडूवर हातोली टीमची. अगदी पहिलं षटक. अजूनही 1 चेंडू बाकी आहे. 5 चेंडूची फेकी केले. धावफलकावर धावा लागल्यात 9. बालू कोंडिलकर जिथे ऑन स्ट्राईक आणि नरेश ठोंबरे खेळणार हे पाहणं गरजेचं राहणार. बालक्या धुरे मात्र हातोली टीम कडून खुश आहे. अगदी त्याला माहिती आहे हातोली टीम कडे चांगले बॅट्समन आहेत परंतु हातोली टीमनं गाफीर राहून चालणार नाही. त्या टॅलेंटनं गोलंदाजीचा मारा मी म्हणेन. गोलंदाजीची जी गुणवत्ता आहे ती जय सेवालाल वावेगर टीम कडे आहे. मी स्वतः वावेगर टीमचा मॅच पाहिलेले आहे. जबरदस्त गोलंदाजी आहे. नानिवलीच्या ग्राउंडवर त्यांनी जबरदस्त गोलंदाजी केली होती प्रतिस्पर्धी मर्याई जांभिवली विरुद्ध खेळताना. शुभम नाईकचं आपण स्वागत करूया. त्याच्यासोबत सोमनाथ आहे आमचं. त्यांचं देखील आपण स्वागत करूया शुंगलेच्या माध्यमातून मर्याई ट्रॉफी 2024 मध्ये. हा चेंडू बघा नरेश ठोंबरे काय किमिया करतोय. अगदी त्यानं कट केला चेंडूला. चांगल्या खेळाडूची चांगली लक्षणं पाहायला मिळतात. अगदी क्रिकेटच्या नजरेतून क्रिकेट पाहायला मिळते. प्रेशर मध्ये आता हातोली टीम आली आहे. सुनील ठोंबरे बाद झाल्यानंतर एका षटकाचा खेळ झाला. 6 चेंडूंचा खेळ झाला आणि 6 चेंडूंच्या खेळानंतर धावफलकावर धावा आहेत त्या 10. सावले टीमचे आमचे की आणि निशान माली यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावरून असं नसायचं. अभि राऊत यांनी आपल्याला स्वप्नील राऊत यांनी आपल्याला बोलवलंय. आपलं मनपूर्वक आणि यथोचित सन्मान करूया या
सामन्यासाठी वळूया सामन्याकडे, जिथे चांगली बॅटिंग होते हातोली टीमची. 10 धावा खऱ्या आल्या पहिल्या षटकामध्ये. जेव्हा नरेश ठोंबरे फिल्डिंग करत होता वावेगर टीमच्या 9 धावा आल्या होत्या. तशीच परिस्थिती येऊन ठेपले त्या हातोली टीमची. अगदी 1 धाव एक्स्ट्रा असली तरी आता अगदी जोखमीनं फलंदाजी करायला लागेल. ती बी म्हणेल या 35 धावांचा अगदी छोट्या धावांचा पाठलाग करताना नरेश ठोंबरे आणि नॉन स्ट्राईक असणारा बालू कोंडिलकर. शंका नाहीये, फलंदाज अगदी अष्टपैलू आहेत, परंतु क्रिकेट आहे. गोलंदाजीच्या मार्कवर नवीन गोलंदाज येतोय, तो गोलंदाज वावेगर टीमचा वसंत. वसंत नरेश ठोंबरेवर मदार असणारे गोलंदाजीच्या मार्कवर राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. बघा ऑफ स्टिकच्या बाहेरून गेलेला चेंडू. पंच वैभव आमच्याकडे व्हायचा. अतिरिक्त धावसंख्येला वाव मिळते. स्कोर बरोबर 1 धाव वाढते. एका धावेच्या बरोबरीनं धाव फलकार धावा आहेत. 11 धावा धाव फलकार लागल्यात. गोलंदाजी जितकी चांगली होते तितकी फलंदाजी देखील व्हायला हवी. 10 धावा खऱ्या तर जमवल्यात स्कोरबोर्डवर. हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. सुनील ठोंबरेला जाग्यावर खेळणं गरजेचं आहे. अगदी नरेश ठोंबरेला अगदी मी म्हणेन दुसरं षटक प्रगती पथावर आहे वावेगर टीमचा. गोलंदाजी मी तेव्हा पण म्हटलं होतं की चांगली आहे. आणि आता गौरव देखील टेन्शन मध्ये आला असेल की या षटकामध्ये कुठे ना कुठेतरी 10 ते 12 धावा येणं गरजेचे आहेत. 11 धावा झाल्या. नरेश ठोंबरेनं हा चेंडू मारलाय. झेल सोडले की मॅच सोडले. जबरदस्त. क्रिकेटमध्ये जर सामना जिंकायचा असेल, परिस्थिती रोमांचक असेल, धावा कमी असतील तर फिल्डिंग चांगलं होणं गरजेचं आहे. वावेगर टीमच्या एका संघाकडून खेळाडूकडून झेल सुटतोय, तोही नरेश सारख्या खेळाडूचा. फलंदाज बाद झाला असता. हातोली टीमला खरं तर प्रेशर आणण्याचं कारण फक्त ही विकेट होती. बालू कोंडिलकर होता, परंतु त्यानंतर येणारी विकेटची पडझड पाहायला मिळाली असती जशी पहिल्या सत्रामध्ये वावेगर टीमची झाली होती. हा चेंडू नरेश ठोंबरेने डीप स्क्वेअर लेगला धाडलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलणार, फेकणार टप्प्याने. चेंडूची फेकी बरोबर नव्हती आणि त्या कारणानं या चित्त्याच्या चपलाईनं बालू कोंडिलकर रनिंग बिटवीन द विकेटला माहीर आहे. त्यानं 2 धावा पूर्ण केल्यात आणि नरेश गोलंदाज असल्यामुळे रनिंगचा तिथे प्रश्नच येत नाही. धावा फलकार धावा लागल्यात. 15 धावा या ठिकाणी तुम्हाला थांबवतो. या ठिकाणी सन्माननीय तन्मयी 11 उत्कर्ष क्रिकेट टीम सावले या टीमला स्पॉन्सरशिप ज्यांनी केली आहे ते सन्माननीय नरेशजी मुने यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. मी त्यांना विनंती करतोय. त्याने टीम सुद्धा स्पॉन्सर्ड केलं आणि उत्कर्ष क्रिकेट टीमला प्लेइंग 11 ला टी शर्ट सुद्धा स्पॉन्सर्ड केलाय. तर नरेश मुने यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सरचे हार्दिक स्वागत या ठिकाणी करतोय. त्यानंतर भाई अतुल माळी यांना पण विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. बघा राहुल 17 धावाला अतिशय रोमांचक परिस्थितीकडे चाललेला सामना. हातोली संघ एकतर्फी जिंकतोय का काय असं वाटत होतं, परंतु या द्वितीय षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय वसंत. अद्यापपर्यंत धावा आल्यात, परंतु 35 धावा जिथे 24 चेंडू 35 धावा काढायचे तिथे आता दुसरं षटक चालू आहे. धावा फलकार धावा लागल्यात त्या 17. अजूनही 18 धावांची गरज आहे. 14 चेंडू 18 धावांची गरज. नरेश ठोंबरे स्क्वेअर करतोय. उजव्या एसटीच्या बाहेरून गेलेला चेंडू. वैभव यांचा स्क्वेअरचा इशारा येतोय. बघा आणि चांगली गोलंदाजी होताना दिसते, तशीच बॅटिंग होताना दिसते. नरेश ठोंबरेच्या बॅटचा एज घेऊन गेलाय सरळ मिड विकेटच्या दिशेनं आणि 1 धाव येते. एका धावेच्या बरीनं स्ट्राईक रोटेट होते. धाव फलकार धावा आहेत त्या 19 धावा धाव फलकार लागल्यात. अगदी मी म्हणेन हातोली टीमचा अगदी 16 धावांची गरज आहे. हातोली टीमला येणारे 13 चेंडू 16 धावांची गरज असणार आहे. ग्रुप ग्रामपंचायतचे पोसरीचे उपसरपंच सतीशजी पाटील यांना विनंती करतो की व्यासपीठावरून आसनस्थ व्हायचे. अगदी स्वप्नीलजी राऊत यांच्या संयुक्त विद्यमानातून मरियाई ट्रॉफीचं हे पर्व देखणं आणि दिमागदार पर्व पाहायला मिळतंय. हा चेंडू बालू कोंडिलकरनं मिड विकेटला धाडलाय. तू मै मै
आणि धाव फलकार धावा लागतायत त्या 20 येणारे 12 चेंडू षटक संपल्याचा इशारा येतोय येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज असणार आहे पंच पाणी द्यायचं पाणी अगदी जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते जिथे 12 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 15 धावांची गरज असणारे हातनोली टीमला प्रतिस्पर्धी जय सेवालाल वावेकर टीम विरुद्ध घेता नाणेफेकीचा कोल जिंकला होता हातनोली टीमनं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि त्यानंतर मी म्हणेन 34 धावा जमवल्या होत्या जय सेवालाल वावेकर टीमनं अद्यापपर्यंत 12 चेंडूंचा खेळ झालाय धाव फलकार धावा जमवल्यात 20 येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक टाकणार तो गोलंदाज ऋतिकला आता त्या ईर्षेनं गोलंदाजी करायला हवी बालू कोंडिलकर माहिर आहे धावा काढण्यामध्ये रनिंग बिटवीन द विकेट पंच तटाक्ष आहेत मेन पंचाच्या भूमिकेमध्ये राम खाडे तर स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आमच्या जाताड्याचे वैभव गोलंदाजाला गोलंदाजी करायचं अगदी 5 मिनिटात षटक झालं पाहिजे डे नाईटची ही स्पर्धा नियमाला तंतोतंत चालणारी स्पर्धा पाहायला मिळते हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाने झेल पकडला बघा मी म्हणालो तर बालू कोंडिलकरला संत आणि सावध क्रिकेट दिमागानं क्रिकेट खेळायला हवं फलंदाज बाद स्वर्ण संधी जाणार 1-2 मिनिटांसाठी आमच्या डीजे मास्टर कडे बाद केलाय तो गोलंदाज ऋतिक या गोलंदाज आणि फलंदाज 2 खेळाडू माघारी धाडले त्या हातनोली टीमचे नवीन फलंदाज जातोय हातनोली टीमचा नवीन फलंदाज जातोय नीरज आदरणीय आमचे मनोज गुंडले यांना विनंती करतोय की व्यासपीठावरून असं नसतं व्हायचं अगदी जिथे मॅचेस अचानकच्या तिथे मनोज गुंडले अगदी आगताना येतात एकता मोपाड्यावाडीचे ते पॅकर आहेत आणि सातत्यानं मोपाड्यावाडीची टीम त्यांनी खेळवली गेलेली आहे अगदी शुभम प्रशांत पवार असेल शुभम नाईक असेल पुंडलिक पवार असतील अगदी चांगल्या खेळाडूंची भरणा असलेली टीम ही मोपाड्यावाडी या रसायनी पंचकृषीमध्ये खेळताना दिसते व या सामन्याकडे चांगली गोलंदाजी होताना दिसते नवीन फलंदाज जातोय तो फलंदाज नीरज ठोंबरे बॅट टेन्शन वाढलं असेल हातोली टीमचं नरेश ठोंबरे नॉन स्ट्राईक एंडलाय पंच तटाक्ष आहेत अगदी निर्धाव चेंडूची फेकी होते 3 चेंडूंची फेकी केले 2 फलंदाज बाद केलेत शांतता राखायची हा प्लीज येणारे 9 चेंडू आणि 15 धावांची गरज असणार आहे
राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. अपील होताना दिसतोय. पंचांचा स्वेरचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येला वाव मिळतोय हातोली संघाला. 21 धावा धाव फलकावर लागल्यात. यथोचित सन्मान करतील तन्मय 11 सावले. तन्मय 11 सावले संघाचे नरेशजी मुने यांचा यथोचित सन्मान करतील. अजयजी राऊत त्यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करायचा आहे. व या सामन्याकडे हा चेंडू फसलाय की काय? फटका फटकाय काय? कमालीचं षटक हाताला. या षटकामध्ये गोलंदाज मी म्हणेन ऋतिक यानं अगदी जबरदस्त ठशास ठसन त्यानं दिलंय. अगदी मी म्हणेन 24 चेंडू 35 धावांची गरज असताना हातनोली टीम आता पडझडीमध्ये पाहायला मिळते. खरं तर जमेची बाजू हातनोली टीम साठी एवढीच आहे की नरेश ठोंबरे जसाच्या तसा अजून क्रीजवर उभा आहे. 8 चेंडू आणि 15 धावांची गरज. विकेट ठेवणं 14 धावांची गरज असणार आहे. 21 धावा धाव फलकावर लागल्या. जिथे 24 चेंडू 35 धावांची गरज होती. पडझडीत सापडला हातोली संघ. गौरव ठोंबरे अजूनही क्रीज मध्ये आहे, परंतु विचार करावा लागणार आहे. फलंदाजांना येणाऱ्या प्रेशर हँडल करायचं आहे. अगदी गोलंदाजी ऋतिक काय गोलंदाजी करतोय असं वाटलं होतं की पहिल्या 2 चेंडूवर काहीतरी होईल हातोली टीम कडून, परंतु फलंदाज बाद झाले बालू कोंडिलकर आणि त्यानंतर त्यांची लयलूट झाली आणि त्यानंतर यश कोंडिलकर बाद झाला आणि आता नरेश ठोंबरे आणि नवीन आलेला फलंदाज असेल तो अल्पेश. हा चेंडू जबरदस्त ट्रेल केलाय ऑफ साइड रिदम मध्ये लॉंग ऑफला. जोपर्यंत चेंडूची फेकी करणारा अगदी वावेगर टीमचा विचार करायचा झाला तर फिल्डिंग आणि गोलंदाजी मध्ये ते माहीर आहेत. जशी त्यांची बॅटिंग आहे तशी त्याची फिल्डिंग आहे. आज त्यांची बॅटिंग झाली नाही, परंतु फिल्डिंग बॉलिंग कमालीची झाली आहे. हातोली प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध खेळताना आता नरेश ठोंबरेला व्यूहरचना आखावी लागतील. एखाद दुसरा जर षटकार आला तर सामन्याला अगदी कलाटणी लागून जाईल. येणारे काही चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 चेंडू 13 धावांची गरज. हा चेंडू जाणार का चौकार? जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. नरेश ठोंबरे धडपडतोय षटकार चौकार मारण्यासाठी, पण फिल्डिंग जितकी कमालीची होते जबरदस्त फिल्डिंग. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 11 धावांची गरज. थांबा जरा 1 मिनिट. आदरणीय सतीशजी पाटील यांचा यथोचित सन्मान करतील. रितेशजी राऊत यांना विनंती करतो की त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. पाहुण्यांची मांदी आहे. खरं तर विजय राऊत या शृंखलेसाठी पाहायला मिळते आणि तशाच सामने देखील झाल्यात. मी विनंती करतोय रितेशजी राऊत यांना की त्यांचा यथोचित सन्मान गुलाब पुष्प देऊन यथोचित सन्मान करायचा आहे. भावेशजी माली जे वावेगरचे विद्यमान सदस्य आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय. मर्याई ट्रॉफी 2024 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. देखणं आणि दिमागदार आयोजन. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 11 धावांची गरज आहे. नरेश ठोंबरेला आता व्यूहरचना आखाव्या लागतील. अगदी धडपडतोय नरेश ठोंबरे चौकार षटकार मारण्यासाठी. वावेघर टीम त्या ईर्षेनं फिल्डिंग करते, त्या ईर्षेनं गोलंदाजी करते, परंतु हातोली टीमला आता कुठे ना कुठेतरी एखाद दुसरा पहिल्या दुसऱ्या चेंडूवर षटकार किंवा चौकार आला तर मी म्हणेन सामना रोमांचक परिस्थितीकडे येऊ शकतो. येणारे 6 चेंडू जिथे जिंकण्यासाठी 11 धावांची गरज असणार आहे. वावेगर टीमनं जर विजय मिळवला तर माने ब्रदर्स यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. बक्षिसांची खैरात होते, परंतु मॅच तितकी इम्पॉर्टंट आहे. येणारे 6 चेंडू 11 धावांची गरज. ऑन स्ट्राईक फलंदाज अल्पेश. गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं मोहपाडा एंड कडून गोलंदाजी करतोय तो गोलंदाज अंकुश.
6 चेंडू 11 धावांची गरज आहे. तू माय रनिंग बिटवीन द विकेट चांगली म्हणावी लागेल. अगदी यष्टीरक्षक यायला खेळाडूंनी स्ट्राईक रोटेट केली. नरेश ठोंबरे बराच वेळ अगदी वावेगर टीमला फक्त ओरडायचं नाहीये, आपण टाळ्यांचा कडकडाट करू शकता, ओरडू नका फक्त. येणारे 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. बघा अल्पेशनं स्ट्राईक रोटेट केली. फलंदाज नरेश ठोंबरे बराच वेळ नरेश ठोंबरे खेळपट्टीवर खेळतोय, त्याची नजर बसले बॉलवर आणि त्याला स्ट्राईक रोटेट केले. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. क्रिकेटच्या नजरेतून क्रिकेट पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या मनपसंतीचा हा सामना पाहायला मिळते. ठशाश ठसन जशी मागणी तसा पुरवठा पाहायला मिळतोय या सामन्यामध्ये. जय सेवालाल वावेगर. 5 चेंडू 10 धावांची गरज आहे. नरेश ठोंबरे हुशार खेळाडू आहे, त्याला माहिती आहे स्वेअर आहे, त्यानं फक्त दिशा दिली आणि जागेवर थांबला. स्वेअर धाव येतोय, धावफलक समीकरण बदलतंय. येणारे 5 चेंडू 9 धावांची गरज. स्कोरबोर्डवर धावा लागल्यात त्या अद्यापपर्यंत 26. 5 चेंडू 9 धावांची गरज आहे. ठोसास ठोसा सामना पाहायला मिळते. प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना पाहायला मिळतोय. 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. लॉंग ऑफच्या दिशेला नरेश ठोंबरेनं धाडलाय. तू मै फलंदाज बाद होतोय की काय होतोय, परंतु फलंदाज अल्पेश बाद झाला 2 रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये. सुवर्ण संधी देऊया आमच्या डीजे मास्तरकडे. टीम विरुद्ध खेळता हातोली टीमचा ऑन स्ट्राईक फलंदाजी करतोय नरेश ठोंबरे. येणारे 4 चेंडू 8 धावांची गरज. 4 चेंडू 8 धावांची गरज आणि नरेश ठोंबरेच्या बॅट मधून आला हा उत्तुंग माहिती षटकार. सुवर्ण संधी जातीये 2 मिनिटांसाठी डीजे मास्तरकडे. गोलंदाजीवर अजूनही काही घडलेलं नाहीये, काही बिघडलेलं नाहीये. येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावेंची गरज. एखाद दुसरा डॉट चेंडू आला तर सामना पुन्हा एकदा रोमांचक ट्विस्ट आणू शकतो या सामन्यामध्ये. व या सामन्याकडे जिथे येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी हातोली संघाला 2 धावेंची गरज, जो प्रतिस्पर्धी वावेगर टीम विरुद्ध खेळताना. नरेश ठोंबरेने हा चेंडू मारलाय. क्षेत्ररक्षक धावतोय, उलटी झेल पकडले. वावेगर टीमचे खेळाडू चपल आहेत. मी म्हणालो होतो की वावेगर टीमचे जे खेळाडू आहेत ना ते चाणाक्ष आहेत. अगदी फिल्डिंगला ते तरबेज आहेत. जशी त्यांची गोलंदाजी आहे ना तशी त्यांची फिल्डिंग आहे. आणि बघा समीकरण बदललं. नरेश ठोंबरेने षटकार लगावला होता. मी म्हणालो होतो 3 चेंडू आणि 2 धावेंची गरज होती, परंतु क्रिकेटमध्ये जर रोमांचक परिस्थिती आणायची असेल, ट्विस्ट आणायचं असेल तर विकेट घेणं गरजेचं आहे. नरेश ठोंबरे बाद झाला, त्याची जागा घेण्यासाठी जातोय गौरव ठोंबरे. येणारे 2 चेंडू 2 धावांची गरज. गौरववर मदार असणार आहे. एक चांगल्या दमाचा आणि दर्जाचा खेळाडू म्हणून गौरवकडे चौक पंचकृषीमध्ये पाहिलं जातं आणि तो खेळाडू त्या ईर्षेचा खेळाडू मैदानामध्ये जाताना दिसतोय.
नरेश ठोंबरेच्या पारीचा अंत केला. अगदी चांगला क्रिकेट नरेश ठोंबरेने केला या सामन्यामध्ये. हातनोली संघ पिछाडत होता, पडझडीमध्ये होता, अगदी एक बाजू लावून त्यानं धरली, परंतु मोक्याच्या क्षणी तो बाद झाला. येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावेंची गरज. आजच्या दिवसामध्ये जसा सिद्धू 11 कैरे आणि गुलसुंदेच्या दरम्यान सामना रंगला होता दुपारच्या सत्रामध्ये, तसाच सामना रंगताना दिसतोय. जय सेवालाल वावेगर आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी विरोधात खेळताना हातनोली संघाच्या टीम विरोधात. सामना चालू करायचा आहे. 2 चेंडू 2 धावेंची गरज. गौरव ठोंबरे नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक आणि आता मदार असणारे गौरव ठोंबरेवर चांगली गोलंदाजी करतोय तो गोलंदाज मी म्हणेन अंकुश. मॅच चालू करा. मॅच वावेघर टीमच्या कर्णधाराला विनंती करते टीम मीटिंग घ्यायची नाहीये. अगदी सकाळपासून त्या कटाक्षानं आणि त्या ईर्षेनं सामना चालू आहेत. अगदी नियमांचं तंतोतंत पालन या मरियाई ट्रॉफी 2024 मध्ये पाहायला मिळालंय. अभिराऊत व या सामन्याकडे जिथे 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. अतिशय रोमांचक परिस्थितीकडे लोटलेला हा सामना पाहायला मिळतोय. 2 चेंडू 2 धाव्यांची गरज. ऑन स्ट्राईक गौरव ठोंबरे. हातनोली मॅन फ्रॉम हातनोलीचा हा खेळाडू. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज अंकुश. बॅटचा एज घेऊन गेलेला आहे आणि नशीब बलवंत आहेत मी म्हणेन हातनोली टीमचे. बघूया धावा होतात की नाही. आणि या 2 धावा पूर्ण केल्यात आणि अशा रीतीने पंचांचा एक शॉट आहे. एक शॉट रन आले. अगदी बघा क्रिकेटची ट्विस्ट पाहायला मिळते. पब्लिकने आतमध्ये जाऊ नका कोणी. अगदी पंच निर्णय घ्यायला तटस्थ आहेत, नाही तर पॅनल्टी घ्यायला लागेल. अगदी नियमांचं तंतोतंत पालन असलेली मरी ट्रॉफी पाहायला मिळते. आणि मला वाटतं हातनोली टीम पंच बिन झाले. पंच निर्णय घ्यावायचा आहे. पंचांची उज्जल घालायची नाही. अगदी राम खाडे असतील, त्यानंतर वावेघर टीमच्या कर्णधाराला विनंती आहे. अगदी जबरदस्त सामना मिळाला. क्रिकेट आहे आणि चितीचा खेळ आहे आणि मी म्हणेन हा सामना जिंकलाय तो पंच हातनोली टीम ना. हातनोली टीम अगदी नियमांचं तंतोतंत पालन आहे. क्रिकेटचा रणसंग्राम. क्रिकेट कोणी जिंको कोणी हारो. अगदी प्रेक्षकांच्या पसंतीचा खेळाडू कुमार राठोड, कुमार चव्हाणला देखील विनंती असेल की